नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस काही खास होता, कारण आज शेतामध्ये गेलो होतो भात कापणीसाठी. तर पहिल्यांदा घरी गेलो, नाईट शिफ्ट केली होती. नाईट शिफ्टवरून सरळ घरी गेलो. आज डबल करून सुट्टी घेतली होती. सो घरी गेली, विळा घेतला आणि मग निघालो शेताकडे. बघू शकता तुम्ही. तर पुढे बघू शकता तुम्ही. आज थोडं म्हणजे एक दिवसाचं काम होतं फक्त, त्यामुळं आज शेताकडे गेलो होतो. म्हणजे डबल शिफ्ट करून गेलो होतो, कारण अशी सुट्टी अवेलेबल होत नाही. तर बघू शकता तुम्ही, हा मॉर्निंगचा व्ह्यू आहे काही अशा प्रकारे. हलका हलका म्हणजे थंडी होतीच आहे सकाळ सकाळी. इकडे मग शेतात आलो. शेतात बघितलं तर बऱ्यापैकी भात कापून ठेवलं होतं हे उन्हात सुकण्यासाठी, आणि एक 4 पट्ट्या भात राहिलं होतं. तर इकडे जे थोडंसं आहे ते भात अजून तयार नव्हतं, त्यामुळे थोडं म्हटलं लास्टला करूया. हे जे समोर जे भात दिसतंय ते म्हटलं सगळं काढून झाल्यानंतर तोपर्यंत ते थोडंफार म्हणजे व्यवस्थित होईल. इकडे बाकीच्यांनी भातं कापून ठेवली होती, अशा प्रकारे काही रचून पण ठेवली होती. तर म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांचं भात संपलंच होतं. काही मोजकंच भात शिल्लक राहिलं होतं जे कापायचं होतं. आणि मग घरी आलो भात कापून. तर बघितलं तुम्ही, तर रेश्मा अशी जेवत होती. आता व्हिडिओ काढायचं म्हणून सतत लाजत होती ती, व्हिडिओ काढतोय म्हणून. ती कसं झालं, एक हॅबिट बनते, तशी ही हॅबिटच आहे तिची. असं कोणत्या भांड्यात खायचं, प्लेटमध्ये खायचं किंवा असं कढईत खायचं वगैरे. तर मुलं पण घरीच होती, मुलंही खूप मस्ती करत होती. तर मंडळी, प्लीज सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण काही अशा प्रकारे ब्लॉग आणत राहू.